दिव्यांग बंधू आणि भगिनींचे अनुदान जे आहे, त्यांच्या हक्काचे जे अनुदान आहे, ते काल दुपार पासूनच त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर यावेळेस जेव्हा वितरण सुरू झालेलं आहे, तर हे वितरण खूप कमी जास्त प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना वितरण होण्याकरिता वेळ लागत आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून, खूप साऱ्या जिल्ह्यातून विचारपूस केल्या जात आहे. या जिल्ह्याचे कधी येतील, या जिल्ह्यातील, या तालुक्याचे कधी येतील, आम्हाला आले नाही. तर मी काल व्हिडिओ अपडेट दिल्याच्या नंतर व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा सांगितलं सुद्धा काल व्हिडिओच्या माध्यमातून की या वितरणाकरिता थोडासा वेळ लागणार आहे. उशिरा रात्रीपर्यंत सुद्धा वितरण सुरू राहणार आहे. उद्यापर्यंत सुद्धा वितरण सुरू राहणार आहे आणि हे वितरण सुरू सुद्धा आहे. रात्री 10:30-11 वाजेपर्यंत सुद्धा खूप साऱ्या लाभार्थ्यांना त्याच्या आधार संलग्न खात्यावर हे जे अनुदान आहे ते जमा झालेलं आहे. मी रात्री 11 वाजेपर्यंत फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला. लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. लाभार्थ्यांनी सुद्धा संदेशद्वारे कळवलं की आम्हाला रात्री 10:30 वाजता आले, 11 वाजता आले. आज सकाळी सुद्धा बरेचसे लाभार्थी सांगत आहेत की आम्हाला रात्री खूप उशिरापर्यंत हे जे अनुदान आहे ते आमच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी दुपारी चेक केलं, 4-5 वाजेपर्यंत चेक केलं किंवा त्याच्यानंतर ज्याचा फोन पे नसेल त्यांचं साहजिकच आहे की ते चेक करू शकणार नाही, किंवा ज्या लाभार्थ्यांकडे मोबाईलवरून मिस कॉल देण्याचा नंबर आहे, मोजक्याच लाभार्थ्यांकडे, त्यांनी तिच्यावरून चेक केलं असेल. परंतु ज्या लाभार्थ्यांकडे या सुविधा नाही देत, फक्त आणि फक्त बँकेमध्ये जाऊन पुस्तकावर एंट्री घेऊन किंवा बोटावर ज्या लाभार्थ्यांनी चेक केलं त्या लाभार्थ्यांनी आज परत सुद्धा चेक करून घ्या. कारण वितरण सुरू आहे, वितरण थांबलेलं नाहीये. रात्री उशिरापर्यंत सुद्धा जमा झालेलं आहे आणि आता आज सुद्धा सकाळपासून वितरण सुरू आहे. आता सोबतच महत्त्वाचा विषय असा सुद्धा आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना वितरण जे आहे ते झालेलं आहे, परंतु त्या लाभार्थ्यांना हे कळत नाहीये की हे जे वितरण आहे ते एप्रिल महिन्याचं आहे की मार्च महिन्याचं. कारण खूप साऱ्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचं त्यांच्या हक्काचं जे अनुदान आहे ते त्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेलं नव्हतं. तर त्यांना परत एकदा सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रो, हे जे वितरण कालपासून सुरू झालेलं आहे, अनुदान जमा झालेलं आहे, हे एप्रिल महिन्याचं आहे. मग आता प्रश्न उरतो, मार्च महिन्याचं काय झालं, येणार किंवा नाही येणार किंवा कधी येणार? तर आजपर्यंतचा आपला या योजनेचा इतिहास आहे मित्रांनो, की मागचे जे राहिलेले अनुदान आहे ते काही लाभार्थ्यांना काही काळानंतर जमा झालेले आहे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ते कधीच जमा झालेलं नाहीये. ते परत जाते का, सरकार दरबारी जमा होते का, कुठे जाते, काय जाते, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाहीये. याचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही. याकरिता मोठ्या ताकदीने कुणी आवाज उचललेला नाहीये. निवेदनं, आंदोलनं, मोर्चे करण्याचा प्रयत्न कुठे जास्त होताना दिसत थोडक्या प्रमाणामध्ये झालेला आहे, पण काही मोठ्या प्रमाणामध्ये झालेला नाहीये. त्याकरिता फक्त आणि फक्त लाभार्थ्याकडूनच आपणच एक गोष्ट करू शकतो, जी आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे, की आपली कागदपत्रे वेळोवेळी अपडेट ठेवणे, तहसील कार्यालयामध्ये जमा करणे. आता सध्या परिस्थितीमध्ये दिव्यांग पोर्टलवर नोंदणी सुरू आहे, ती करून घेणे. डीबीटीवर आपली नोंदणी असणे आवश्यक आहे. सोबतच यूडीआयडी असणे, यूडीआयडी परमानंट असणे, यूडीआयडीची रिन्युअल करण्याची जर वेळ आली असेल तर ते करून घेणे. यूडीआयडीची केवायसी करणे, सोबतच आपल्या बँक खात्यांची केवायसी करणे, कुठलाही होल्ड वगैरे कर्ज प्रकरण काही नसणे. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे 4-2% लाभार्थ्यांना ते अनुदान मिळत नाही आणि त्यांना ते कळत नाही की काय कारण आहे किंवा कोणत्या कारणास्तव आपल्याला आपली पगार आली नाही किंवा भेटली नाही. ते विचारत असतात, पगार आली का, नाही आली का? आमची जर आलीच नाही तर त्यामध्ये वेळ प्रसंगी वेगवेगळी कारणे असतात, ज्यामध्ये मी हे तुम्हाला छोटीशी कारणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काही जणांनी असे सुद्धा प्रश्न केले की आम्ही मागच्या महिन्यामध्येच कागदपत्र जमा केली. हरकत नाही, तुम्ही ज्यावेळेस जमा केली होती त्याच्यानंतर सुद्धा आता यूडीआयडी च्या व्यतिरिक्त, अपडेट केल्याच्या व्यतिरिक्त, दिव्यांग सक्षम पोर्टल जे आहे, सक्षमीकरण पोर्टल, त्याच्यावर नोंदणी करण्याकरिता वेगवेगळ्या कारणास्तव काही तुम्ही दिलेली कागद पेंडिंग पडलेली राहतात, ती मागेच पडून राहतात. त्यामुळे त्यांना परत फॉलोअप करण्याकरिता किंवा स्मरण येण्याकरिता ती कागदपत्र आपण जाऊन विचारपूस करणे, आपला आधार नंबर दाखवून तहसील कार्यालयामध्ये आमचं सर्व काही ऍक्टिव्ह आहे का, हप्ता आलेला आहे का, दिसत आहे का, कोणत्या बँक खात्यामध्ये गेला का. कारण की बऱ्याच वेळा असं होते की तुमच्या नॅशनलाइज बँकांमध्ये 1 किंवा 2 बँकेमध्ये अकाउंट असतात आणि तुम्हाला माहित नसते की आपलं जे डीबीटी आहे ते कुठे लिंक आहे. कारण की मागच्या वेळेस काही दिवसापर्यंत, काही वर्षापर्यंत आपल्याला पैसे या खात्यात येत होते, आपण त्याच खात्यात जमा झाले का हे पाहतो, चेक करतो आणि बऱ्याच वेळा असं पाहावयास मिळालेलं आहे की बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत, असं सुद्धा पाहावयास मिळालेलं आहे. आता ह्या झाल्या छोट्या मोठ्या खूप महत्वाच्या गोष्टी. या व्यतिरिक्त 100% सर्व काही तुमचं जर बरोबर असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नसतील, आजच्या दिवस वाट बघा. आजच्या दिवस दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत चेक करा आणि त्याच्या व्यतिरिक्तही आज
संध्याकाळपर्यंत सुद्धा तुमचं अनुदान जर जमा झालेलं नसलं तर त्याच्या व्यतिरिक्त तुमची अजून काय कारणे असू शकतात, कशामुळे विलंब झालेला आहे, काही त्रुटी आहेत का, परत मिळणार का, नंतर मिळणार का, नाही मिळणार का, या संदर्भात परत माहिती घेऊन नवीन अपडेट घेऊन एक सविस्तर व्हिडिओ आपल्या सर्व लाभार्थ्यांकरिता, बांधवांकरिता, भगिनींकरिता आणण्याचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो. आता काल व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दिल्याच्या नंतर, ही गोड बातमी दिल्याच्या नंतर काही लाभार्थ्यांनी असं सुद्धा सांगितलं की मला 7,500 रुपये माझ्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेले आहेत आणि मी एंट्री घेतली असता तर ते 7,500 रुपये या पेमेंटचे म्हणजे योजनेचे दाखवत आहे, दुसरे कोणतेच नाहीये. आणि एवढंच काय तर मला मागच्या मार्च महिन्याचे सुद्धा 2,500 रुपये माझ्या खात्यावर जमा झालेले होते, माझं अनुदान आलेलं होतं. मग आता मागच्या 6 महिन्यात किंवा 12 महिन्यात या लाभार्थ्याचं 2-3 महिन्याचं आलेलं नसेल, किंवा जेव्हा ऑक्टोबर पासून 2,500 रुपये सुरू झालेलं होतं, परंतु बऱ्याचशा लाभार्थ्यांना जानेवारीपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत 1,500 रुपये जमा झालेलं होतं आणि नंतर 2,500 सुरू झालं होतं. होऊ शकते मागच्या त्या 3 महिन्याचं किंवा 4 महिन्याचं 1,000 रुपये मिळून असं 5 महिन्याचं 5,000 रुपये आणि या एप्रिल महिन्याचं 2,500 रुपये असं 7,500 रुपये त्यांना आलेलं असू शकते. त्यामुळे आपल्याला आपल्या पुस्तकावर एंट्री घेऊन हे चेक करणे आवश्यक आहे आणि कोणते पैसे कसे आले हे सुद्धा पाहणे आपल्याला तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणि इतर लाभार्थ्यांना, इतर बांधवांना सुद्धा याकरिता मदत होईल मित्रांनो. तर मित्र, या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्व बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत तुमच्या दिव्यांग पेन्शन संदर्भात जी एक महत्त्वाची माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे आपला सर्वांकरिता नक्कीच उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल. तर मित्र, अशीच माहिती वेळोवेळी सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून नेहमी हे व्हिडिओ तुमच्या समोर, नेहमी मी दिलेली अपडेट तुमच्या समोर येईल. आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम आपल्या बांधव आणि भगिनींना, दिव्यांगांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे पैसे आलेले असतील नसतील, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांना मदत होईल प्रश्न विचारण्याकरिता, अपडेट मिळण्याकरिता, माहिती मिळण्याकरिता. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी ज्याप्रमाणे नेहमी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.